आणि मी तुम्हाला शब्द दिला. मी सत्या त्याचा शब्द पाळण्यात किती चांगला आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे. वाघमारे, मी तुम्हाला घटस्फोट देणार म्हणजे देणार. दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांज ही उरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. श्वास माझा थांबला, मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा, रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा. आपुलाच तो रस्ता जुना, आपुलाच तो रस्ता जुना, मी एकटा चालू किती, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट देतोय असं अजिबात समजू नका. तसं बी इथनं पुढं आपली भेट होईल नाही होईल माहित नाही. उद्यापासून आपले रस्ते वेगवेगळे होणार आहेत. वाघमारे, मी तुम्हाला घटस्फोट देणार म्हणजे देणार. सत्याला माझा नाईलाज कधीतरी समजेल का? त्याला जे वाटते की मी हे सगळं मुद्दाम करते हे खरं नाहीये हे सांगण्याची संधी मिळेल का मला कधी? वाघमारे, काय आहे? कुठे बघताय, कुठे चालताय? कामात लक्ष नाहीये तुमचं? कुठल्या तंत्रीत असतं हो? आता बघा हे काय झालंय. अशा ओल्या युनिफॉर्म मध्ये मी अख्ख्या साताऱ्यात फिरायचं का? सॉरी सर, मी मुद्दाम नाही गप्प बसा. सॉरी सर, मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. हा नेहमीचा पाडा असतो तुमचा. फक्त वेंदळेपणा चालू आहे, बाकी काही नाही. वाघमारे, तुम्ही एक चांगले कर्मचारी आहात, पण हा तुमचा वेंदळेपणा खपून घेतला जाणार नाही, कळतंय का? आणि जर जमत नसेल ना तर कामावर येऊ नका, घरी बसा. एवढं का भटकतोय हा मंजुताईवर? मंजुताई काही बोलत नाही ना, त्याच्यामुळे ह्यांचं जास्त व्हायला लागले. सत्यदादा इथं जर असता ना ह्याचा कार्यक्रमच फिक्स केला असता. सॉरी वाघमारे, मी जरा जास्तच बोलून गेलो. नाही सर, माझीच चूक आहे. मी नेहमीच असा वेंदळपणा करत असते. नाही नाही, तसं नाहीये. ऍक्च्युली मी कामाच्या टेन्शन मध्ये, सो त्या गडबडीत मी तुम्हाला रागाने बोलून गेलो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी.
साहेब आहे म्हणून एवढा माच करायचा असते वय. निदान बाई माणूस समोर आहे हे तरी बघायचं, पण नाही, साहेब आहे ना, काय वाटेल ती बोलणार. हो या पोराने अशा पत्रिका छापल्या. हॅलो, सत्य दादा, अरे मौर्य साहेबांनी मंजूताई लय झापल्या आता, लय रडत होती. काय? तुला सांगतो उगच उग बोलल्यात बघ. अरे पप्प्या, पण झालंय काय नक्की? नाही ती एवढं काय माहित नाही मला, पण लय रडत होती. एवढं खवळ नाही, एवढं काय झालं बी नव्हतं. त्यांची हिंमत कशी झाली रे वाघमाऱ्यानं वरडायची? अरे त्यांच्या डोळ्यातलं पाणी काढलं होय त्यांनी. तू तिथंच थांब, तिथं येऊन आता कसा कार्यक्रम फिक्स करतोय ते बघ नुसता. बोल मग, चल कुठं? कार्यक्रम फिक्स करायचा आहे. अरे पण कोणाचा? चल तुला सांगतो. वाघमारे, खरंच सॉरी. मी तुम्हाला या आवाजात इतकं रुडली बोलायला नव्हतं पाहिजे. नाही सर, तुमची काय चूक नाही. तुमचा युनिफॉर्म भिजला म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच की. मीच माझ्या धुंदीत होते, तुमची काय चूक नाही. तुम्ही एक काम करा, या इथे बसा. नाही सर. अहो या हो वाघमारे, बसा, या बसा. सत्या, एक वाक्य लय भारे, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तसा गाडीला पण एक ब्रेक असतोय, तो आधीमध्ये मारायचा म्हणजे कशी गाडी चौकात चालते, म्हणजे आपण पडत नाही ना, हात मोडत नाही, पाय मोडत नाही, काय नाही, निवांत राहतो ना आपण. हे माझ्या सोन्या, हे माझ्या राजा. अरे त्या साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला असेल रे. असू दे की मग, म्हणून काय वाघमाऱ्यांवर वरडायचं होय त्यांनी? अरे समोर बाई माणूस आहे याचं तरी भान ठेवायला पाहिजे ना. एवढा मोठा ऑफिसर आहे तो, मग साधे मॅनर्स आहेत त्याला. हा मोठा ऑफिसर आहे म्हणूनच म्हणतोय आपण त्यांच्याशी भांडायला चाललोय का? मोठा ऑफिसर असेल त्याच्या घरात, म्हणून काय वाघमाऱ्यांना वरडायची परमिशन नाही मिळाली त्याला. त्याचा आता कसा कार्यक्रम फिक्स करतो बघ, असं सुता कसं सरळ करतो त्याला. मला डीसीपी साहेबांचा फोन आला होता. अंमली पदार्थांच्या तपासाबद्दल अजून काहीच नाही झालं, त्यामुळे ते खूप रागवले मला. त्यामुळे मला तेच टेन्शन होतं आणि हे सगळं फ्रस्ट्रेशन तुमच्यावर निघालं बघा. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी वाघमारे. माझं बोलणं प्लीज मनाला लावून घेऊ नका. नाही सर, मी नाही मनाला लावून घेणार. आहो साहेब, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? वाघमाऱ्यांना वराडा खायची सवय आहे. आपण कसं जेवणात चपाती भाजी खातो, तेव्हा सकाळ दुपार संध्याकाळ वाघमारे वराडा खात्यात. काय वाघमारे, इतक्या साध्या आणि भोळ्या राहू नका. आणि जर तुमची चूक असेल तर समोरच्याचं ऐकून घ्यायचा. आता लोक तुमच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन आहे ना, तुम्हालाच दोषी ठरवतील आणि